काय म्हणालात? तुमचा रंग सावळा आहे आणि सावळा रंग असल्यामुळे तुम्हाला लोक म्हणतात की हा रंग घाल, हा नको घालू, हा तुझ्यावर डार्क दिसेल, हा चांगला दिसेल, असं म्हणतात का लोक? ओके, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 7 रंगाची गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या स्किन टोनवर अप्रतिम दिसणार आहे। तर ही माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमच्यासाठी परत एक छान व्हिडिओ घेऊन आली आहे आणि आजचा व्हिडिओ आहे रंगांवर। हो, रंग। जर का तुमचा रंग सावळा असेल आणि तुम्हाला कपडे चूज करायला प्रॉब्लेम होत असेल किंवा तुम्हाला लोक म्हणत असतील की हा रंग तुझ्यावर चांगला दिसतो किंवा हा रंग तुझ्यावर चांगला दिसत नाही, तर आजच्या तुमच्या ह्या प्रॉब्लेमला पूर्णपणे सॉल्व्ह करण्यासाठी मी आली आहे। तर जर का तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। व्हिडिओ आवडेलच तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब केल्याशिवाय बिलकुलच जाऊ नका कारण फुकट येते। तर नक्कीच तुम्ही सबस्क्राइब करणार आहे। तर चला बघूया पहिला रंग कोणता आहे। पहिला रंग म्हणजे ऑलिव्ह ग्रीन। ऑलिव्ह ग्रीन म्हणजे जो रंग जो डार्क ग्रीन असतो आणि जो आपला पॅरेट ग्रीन असतो त्यामधला थोडा वरचा रंग किंवा डार्क ग्रीन मधला थोडासा खालचा रंग, म्हणजेच थोडासा हिरव्या रंगामध्ये थोडा काळपट रंग जेव्हा मिक्स करतो तेव्हा रंग क्रिएट होतो ऑलिव्ह ग्रीन। ऑलिव्ह ग्रीन रंग हा ऑलिव्ह तुम्हाला माहिती असतील जेव्हा आपण पिझ्झावर टाकून खातो ते ऑलिव्ह ग्रीन, तो जो कलर असतो ना तो अमेझिंग कलर असतो। तो जेव्हा तुम्ही घालणार कुठल्याही आउटफिटमध्ये, वेस्टर्न असू द्या किंवा साडी असू द्या, इंडियन आउटफिट, एथनिक आउटफिट, कुठलंही आउटफिट असू द्या, पण जेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित कॅरी करणार विथ मिक्स अँड मॅच ज्वेलरी, विथ मिक्स अँड मॅच तुमचा मेकअप, हेअरस्टाईल, अमेझिंग लुक क्रिएट करून देणार। तुमचा रंग सावळा असू दे, तुमचा रंग डार्क असू दे, व्हिटिश स्किन टोन असू दे किंवा डस्की स्किन टोन असू दे, अमेझिंग दिसणार आहे। तर त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। डस्की स्किन टोन साठी ऑलिव्ह ग्रीन हा बेस्ट कलर आहे। तो ऑलिव्ह ग्रीन मधले तुम्ही सगळे आउटफिट्स ह्या पुढे नक्कीच ट्राय करा। दुसरा रंग आहे म्हणजे मेरून रंग। मेरून रंग म्हणजे मरून रंग आपण जो म्हणतो। मरून म्हणजे लाल मधला काळपट। तर तुम्ही म्हणाल सावळा रंग आहे तो सगळे काळपट रंग का सांगतेय? तर नाही, हे रंग अप्रतिम दिसतात, एकदम खुलून दिसतात। तर माझं म्हणणं असं नाही की तुम्ही त्यात फारच भडकिले कपडे घाला, खूपच वर्क असेल, खूपच चमक असेल, भरपूर लेस असतील, भरपूर टिकले असतील, असे रंग घाला, असे कपडे घाला। तर त्या मरून रंगामध्ये अगदी लिमिटेड तुम्हाला वाटेल तेवढा प्रिंट, तेवढी डिझाईन, तेवढं लेस वर्क प्लस तुमची ज्वेलरी। आता तुम्ही जर का जास्ती हेवी कपडे घातले तर तुमची ज्वेलरी मिनिमाइज असायला हवी, तुमची हेअरस्टाईल थोडी डिसेंट असायला हवी, मेकअप थोडा डिसेंट असायला हवा। तर अशा प्रत्येने तुम्ही हे रंगाचा कॅरी फॉरवर्ड केला तर ते अप्रतिम दिसणार आहे, ते खूप सुंदर दिसणार आहेत। तर ह्या रंगानुसार तुम्ही कपडे घालणार, तुमच्या बाकीच्या लुकला क्रिएट करणार, तर हे तुमच्या बॉडीला, तुमच्या लुकला, तुमच्या सगळ्या आउटफिटला खूप छान कॉम्प्लिमेंट करणार। नेक्स्ट रंग जो आहे तो आहे मस्टर्ड कलर। येस, मस्टर्ड, जो मी आता घातलाय। मस्टर्ड कलर हा अमेझिंग असतो। मी स्वतः सावळा रंग असल्यामुळे मस्टर्ड रंग मला मनापासून आवडतो। मस्टर्ड रंग हा आपल्या ज्या रंगाला आहे तो अजून खुलून दिसतो। आता तुम्ही बघू शकता मी जो हा ड्रेस घातलाय, हा जो मी कुर्ती घातली आहे त्यामध्ये हे ब्लॅक प्रिंटेड पॅटर्न आहे। तर हे ब्लॅक जे पॅटर्न आहे ते खूपच बारीक पॅटर्न आहे, खूपच जास्ती मोठे नाहीये, थोडे असे प्रिंटेड असल्यामुळे जास्ती मला ह्यावर हेवी ज्वेलरी घालायची गरज नाही पडली। मी नॉर्मल थोडीशी छोटीशी झुमकी घातली आहे, गळ्यातही काही घातलेलं नाहीये, नॉर्मल मिनिमल मेकअप केलाय। स्टिल मी गुड टू गो आहे, कुठेही मला जायचं असेल मी जाऊ शकते, बिकॉज हे नॉर्मल लुक क्रिएट करताय, छानही दाखवताय, प्लस हेवी आउटफिट्स मध्ये पण तुम्ही असंच करू शकता। तुमचं मिनिमलिझमचं काम त्यावर करा, त्यावर तुमचे आउटफिट्स, तुमची ड्रेसिंग, तुमचे मेकअपचा त्यावर अप्रिशिएट करा, त्यावर लेअरिंग खूप जास्ती करू नका, म्हणजे तुमचा जो ड्रेस आहे, तुमचा जो कलर आहे तो दबून जाणार नाही, तो त्यात झाकून जाणार नाही आणि तो मग तुम्हाला
चांगला दाखवणार नाही. जनरली काय होतं ना, डार्क स्किनचे लोक किंवा डस्की स्किनचे लोक जरी असले तर ते काय करतात, ते डार्क रंगावर फार भरभरून बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यावर वापरतात. तर त्यामुळे ते अजून डार्क दिसतं, अजून खराब दिसतं. त्यामुळे ते त्यांच्यावर सूट होत नाही. बट ते प्रॉपरली व्यवस्थित वेअर केलं की ते नक्कीच सूट होणार. नेक्स्ट जो रंग आहे तो आहे कोरल रेड. येस, कोरल रेड. कोरल रेड म्हणजे रेड आणि ऑरेंजचा मिक्स कलर. रेड आणि ऑरेंजचा मिक्स कलर जेव्हा आपण करतो तेव्हा असा मस्तपैकी छान लालसर नारंगी रंग तयार होतो. जो लालसर नारंगी रंग जो असतो तो खूपच छान, अगदी एकदम फ्रेश कलर वाटतो. फ्रेश कलर वाटल्याने तुमच्या स्किन टोनला तो अजून कॉम्प्लिमेंट करतं. कॉम्प्लिमेंट केल्यामुळे काय होतं, थोडासा लुक थोडा स्टायलिश दिसतो. कलर थोडासा एथनिक टाईपमध्ये किंवा वेस्टर्न टाईपमध्ये जरी तुम्ही घेतला तरी तो थोडा इंग्लिश कलर टाईप वाटतो आणि त्यामुळे त्याचा लुक वेगळाच क्रिएट होतो. तर तुम्ही त्यामधलेही कलर्स, त्यामधलेही वेगळे वेगळे आउटफिट्सच्या व्हरायटीजमध्ये तुम्ही त्या कलरला, कोरल कलरला ट्राय करू शकता विथ युअर मिनिमलिझम मेकअप, हेअरस्टायलिंग अँड तुमचं ज्वेलरी. नेक्स्ट आहे पर्पल कलर. पर्पल, लव्हेंडर किंवा व्हायलेट किंवा तुम्ही ह्याला मजंटाही म्हणू शकता. तर हे सगळे शेड्स आहेत त्याचे. तर हे सगळे शेड्स सुद्धा तुम्हाला अप्रतिम दिसणार आहेत. तर त्यामधले सुद्धा कलर्स तुम्ही सगळे ट्राय करू शकता. त्यामध्ये तुम्ही डार्क कलर, लाईट कलर, फेंट कलर सगळे जे आहे ते कलर्स ट्राय करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या शेड्स अप्रतिम दिसणार आहे. तुम्ही त्याच्या वर्कच्या अकॉर्डिंगली त्याला वेअर करा. दिवसामध्ये तुम्ही फेंट वापरू शकता किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही थोडेसे त्यातले लाईक मजेंटा खूप डार्क होईल तर तुम्ही लाईक पर्पल मधला जो लाईट कलर असतो तो वापरू शकता. मस्त दिसतो, छान दिसतो विथ युअर मिनिमलिझम ज्वेलरी. हेवी लुक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही व्हायलेट कलरमध्ये जा. व्हायलेट कलरमध्ये तुम्ही थोडी ज्वेलरी वाढवून घेतली तरी चालेल आणि प्लस तुमच्या इयरिंग्समध्ये तुम्ही थोडासा भर दाखवला तरी चालेल. म्हणजे तुम्हाला गळ्यात जास्ती घालायला लागणार नाही आणि थोडासा हेअर स्टायलिंग तुम्ही केलं तर तुम्हाला म्हणजे एक छान लुक क्रिएट होईल. तर हे मी तुम्हाला प्लस टिप्स देते, कलर्स बरोबरच टिप्स देते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. यानंतर नेक्स्ट कलर जो आहे तो आहे गनमेंटल ग्रे किंवा ह्याला तुम्ही ब्लॅकिश ग्रे पण म्हणू शकता किंवा मेटॅलिक ग्रे पण म्हणू शकता. तर मेटॅलिक ग्रे कलर म्हणजे आपला फ्रीजचा कलर, वॉशिंग मशीनचा कलर, गाडीचा कलर जो असतो ना तो ग्रे असतो, व्हाईटिश ग्रे असतो. पण त्यातला जो काळपट ग्रे म्हणजे काळा नाही, त्यातला खालचा काळपट ग्रे जो कलर असतो तोही अमेझिंग दिसतो, तोही खूप छान दिसतो. त्यामध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्ही घातली तर ते खूप लुक क्रिएट करतात. वेस्टर्न, इंडियन, एथनिक सगळ्या कपड्यांमध्ये अमेझिंग लुक क्रिएट करून देतो. तर तुम्ही ह्यामध्येही अमेझिंग व्हरायटीज क्रिएट करू शकता. नेक्स्ट कलर आहे हॉट पिंक कलर. हॉट पिंक कलर सुद्धा तेवढा छान दिसतो. कारण मला स्वतःला माहितीये, मी स्वतः तो रंग खूप वापरते. मला आधी असं वाटायचं की नाही डार्क कलर आहे हॉट पिंक कलर मला छान दिसणार नाही तर मी हा कलर घालू शकत नाही. पण मी जेव्हा हा घालून बघितला, जेव्हा मी स्वतःवर ट्राय केला तेव्हा मला अमेझिंग लुक्स दिसले. आणि सगळ्यात महत्त्वाचं हॉट पिंक कलर जो आहे तो आपल्याला कॉम्प्लिमेंट करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या लुकला एक मिनिमलिझम मध्ये क्रिएट करता, तुम्ही एक थोडंसं कमीत कमी ज्वेलरी, कमीत कमी मेकअप, कमीत कमी ह्याच्यात म्हणजे तुम्ही असं म्हणाल की सगळ्यामध्ये कसं कमी कमी वापरणार, तर नाही. तुमच्या ड्रेसवर डिपेंड करतं की तुम्ही तुमच्या हेअरस्टायलिंगवर किती भर टाकायचा आहे, तुमच्या मेकअपला किती भर टाकायचा आहे, तुमच्या ज्वेलरीला किती भर टाकायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कपड्यांवर ठरतात. म्हणून रंग महत्वाचे. तर रंगामध्ये तुम्हाला जर का ह्यामध्ये ग्रेइश कलर घेतला किंवा पिंक कलर घेतला किंवा मजेंटा कलर घेतला किंवा मस्टर्ड कलर घेतला तर त्याच्या वर्कवर, त्याच्या रंगावर, त्याच्या शेडवर डिपेंड करतं की तुमचा तो कलर किती उठून दिसणार आहे, कुठल्या लुकमध्ये उठून दिसणार आहे आणि तो कसा दिसणार आहे. तर हे होते आजचे 7 रंग जे तुम्हाला मला सांगायचे होते आणि हे तुमच्यावर अप्रतिम दिसणार आहे. जर का तुमचा रंग सावळा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठले रंग घालू, मला हे लोक असं म्हणतात, ते लोक तसं म्हणतात, तर मी काय घालू, तर हे रंग तुम्ही घालून तर बघा. आणि मी असं म्हणत नाही की ह्याच्याऐवजी तुम्ही दुसरे रंग घालायचे नाही, तुम्ही तेही घालू शकता. पण ते घालण्यासाठी सुद्धा काही टिप्स असतात. ते टिप्स मी नक्कीच तुमच्यासाठी परत थोड्या दिवसांनी व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तर व्हिडिओ बघायच्यासाठी म्हणजे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी चॅनलवर तुम्हाला अपडेटेड राहावं लागेल.
सबस्क्राईब करावं लागेल, बेल नोटिफिकेशनवर क्लिक करावं लागेल, कारण बाबा नो ते फुकट आहे, करा. तर चला भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळ्यात महत्त्वाचं घरीच राहा, बाहेर जाऊ नका. बाय.